वेलकम डिअर स्टुडंट्स. डिफरन्सिएशन हे चॅप्टर आपलं चालू आहे. त्याची एक्झरसाइज 1.1 आपण स्टार्ट केली आहे. क्वेश्चन 6 पर्यंत तुम्हाला सॉल्व करून दिलेले सगळे एक्झाम्पल्स. आज आपण क्वेश्चन 7 स्टार्ट करणार आहे. बघा क्वेश्चन 7. फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व y इक्वल्स टू sin 2x minus 2 sin x. 0 is less than or equals to x less than 2 pi where dy by dx is equals to 0. Dear students, आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे तर x कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व म्हणजे x च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. थोडक्यात इक्वेशन ऑफ कर्व दिलंय y इक्वल्स टू sin 2x minus 2 sin x. याच्यामध्ये जी x ची व्हॅल्यू दिली आहे ती 0 आणि 2 पाय या इंटरवलला बिलॉंग्स करते. एक्सची व्हॅल्यू इथे 0 असणार आहे बट 2 पाय नसणार आहे. 0 असणार आहे एक्सची व्हॅल्यू बट 2 पाय त्याची व्हॅल्यू नसणार आहे. सोबतच तुम्हाला dy बाय dx इक्वल्स टू 0 दिले. चला सोल्युशनला आपण स्टार्ट करू. इन सोल्युशन इक्वेशन ऑफ कर्व इज y इक्वल्स टू sin 2x minus 2 sin x. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of sin 2x minus 2 sin x. That is equals to डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आपल्याला या फंक्शनचं. सबट्रॅक्शन आहे, मी असं लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर into derivative of second into derivative of sin x. सबट्रॅक्शन होतं, डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिलं. sin 2x चं डेरिव्हेटिव्ह, sin x चं डेरिव्हेटिव्ह असतं cos x. मग sin फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार cos ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. cos ऑफ फंक्शन म्हणजे cos ऑफ 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x मायनस 2 इंटू derivative of sin x is cos x. Derivative of sin x is cos x. Cos of 2x as it is. Derivative of 2x kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं, मग 2x चं डेरिव्हेटिव्ह असणार 2 मायनस 2 cos x. हा 2 मी सुरुवातीला लिहून घेतो. आपल्याला मिळतं dy by dx is equals to 2 cos 2x minus 2 cos x. डिअर स्टुडंट्स, आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं आहे dy बाय dx इज इक्वल्स टू 0. मग आपण त्याचा यूज करू. या टर्मची व्हॅल्यूज काय लिहू? 0. dy बाय dx इक्वल्स टू 0 गिव्स दिस एक्सप्रेशन इज इक्वल्स टू 0. मग आपल्याला मिळतं 2 cos 2x मायनस 2 cos x इज इक्वल्स टू 0. डिअर स्टुडंट्स, 2 ने आपण या इक्वेशनला डिवाइड करू. आपल्याला इथे मिळणार आहे cos 2x मायनस cos x इज इक्वल्स टू 0. आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. cos 2x मायनस cos x इक्वल्स टू 0. तर इथे cos x वाली टर्म आहे, इथे cos 2x वाली टर्म आहे. आपल्याकडे cos 2x चे फॉर्म्युले आहेत. cos 2x चे आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत. त्याचा फर्स्ट फॉर्म्युला आहे cos square x minus sin square x. सेकंड फॉर्म्युला आहे 2 cos square x minus 1. थर्ड फॉर्म्युला आहे 1 minus 2 sin square x. तर लास्टचा फॉर्म्युला आहे 1 minus tan square x अपॉन 1 plus tan square x. हे फॉर्म्युले आपले लर्न आहेत. आता इथला कोणता फॉर्म्युला इथे अप्लिकेबल आहे ते चेक करू. इथे cos 2x वाली टर्म आहे, इथे cos x वाली टर्म आहे. जर आपण हा सेकंड फॉर्म्युला यूज केला, तर एका टर्ममध्ये cos स्क्वेअर असणार, एक कॉन्स्टंट असणार, cos x असणार. म्हणजेच आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा टाइप मिळणार आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण cos 2x रिप्लेस बाय 2 cos square x minus 1 सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करतोय. cos 2x रिप्लेस बाय 2 cos square x मायनस 1 मायनस cos x इज इक्वल्स टू 0. याला कॉसमधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्यासाठी आपण इथे 2 cos square x लिहितो. सेकंड टर्मला cos x लिहितो मायनस cos x
-1 इज इक्वल्स टू 0. आता हे कॉस एक्स मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात माहिती आहे. इथे जी स्क्वेअरवाली टर्म आहे त्या टर्मचा कोइफिशियंट 2 आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे -1. मग 2 आणि -1 यांचा प्रोडक्ट करायचा, तो येतो -2. मग -2चे असे फॅक्टर फाइंड करायचे की ज्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजेच -1 असला पाहिजे. ते -1 ॲडिशन सबट्रॅक्शन -1 असलं पाहिजे. ते तर -2चे असे फॅक्टर आहे. -2चे फॅक्टर आपण या ठिकाणी कन्सिडर करू. -1 येण्यासाठी -2 आणि +1. -2 + 1 होतं -1, तर -2 × +1 होतं -2. म्हणजे -2 + 1 हे -2चे करेक्ट फॅक्टर्स आहे. म्हणजेच हा जो -cos x आहे त्या -cos x ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे -2 cos x + 1 cos x म्हणजेच cos x. मग आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बघा, 2 cos² x -2 cos x + cos x -1 = 0. 2 cos x या 2 टर्म्समधनं आपल्याला कॉमन मिळतं. 2 cos x कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी cos x, तर इथे -1 मिळतं. इथे टर्म आहे cos x -1 म्हणजेच इथे +1 लिहिणार आपण आणि इथे cos x -1 = 0 मिळणार. आता ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे. याच्यामधनं cos x -1 ही ब्रॅकेट आपण कॉमन काढणार आहे. cos x -1 ही ब्रॅकेट कॉमन काढणार आहे. ही ब्रॅकेट कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 2 cos x + 1 मिळणार आहे. ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळणार 2 cos x + 1 विच इज इक्वल्स टू 0. याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला असं मिळतं cos x -1 = 0 और 2 cos x + 1 = 0. सॉल्व करूया. इथे आपल्याला cos x = 1 मिळतं और इथे cos x ची व्हॅल्यू पहिले +1 राईट साईडला -1 आणि मग × 2 राईट साईडला /2 म्हणजेच cos x ची व्हॅल्यू आपल्याला -1/2 मिळते. cos x कन्सिडर cos x = 1. cos x = 1. तर x ची व्हॅल्यू 0 असताना cos x = 1 असतं. म्हणजे 1 ही cos 0 ची व्हॅल्यू आहे. या ठिकाणी आपल्याला कंडिशन x ची व्हॅल्यू 0 घेता येते. x ची व्हॅल्यू 2π नाही घेता येत. x ची व्हॅल्यू 2π 360 नाही घेता येत. का बरं? तर x ची व्हॅल्यू या इंटरवलला बिलॉंग्स 2π या इंटरवलमध्ये नाही आहे पण 0 आहे म्हणून x ची व्हॅल्यू आपल्याला 0 घेता येते. बट cos x = 0 म्हणून आपण असं लिहू शकतो cos x = cos 0 आणि अशा प्रकारे आपल्याला x ची एक व्हॅल्यू मिळते 0. डिअर स्टुडंट्स, आता कन्सिडर करू और cos x = -1/2. cos x = -1/2. मायनस साईन मी ॲज इट इज ठेवतो आणि 1/2 आपल्याला माहिती आहे cos 60 ची व्हॅल्यू 1/2 असते. मग 60 म्हणजेच काय π/3. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 असते. आता इथे -cos π/3 आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह ही सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये असते. कॉस व्हॅल्यू निगेटिव्ह सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये असते. आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रॅशिओज पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं. आता इथे cos x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. मग cos x निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तर तो सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला निगेटिव्ह मिळतो. मग आपल्याला x ची व्हॅल्यू सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये फाइंड करायची आहे. x ची व्हॅल्यू सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये फाइंड करायची आहे. म्हणून मी इथे असं सुद्धा लिहितो और cos x = -1/2 = -cos π/3. आता जेव्हा सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तेव्हा आपल्याला असं लिहिता येईल cos π - π/3. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर π - π/3 लिहायचं आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये जेव्हा आपण x कन्सिडर करणार तेव्हा तो π + π/3 कन्सिडर होणार. थर्ड क्वाड्रंटमध्ये तो काय कन्सिडर होणार π+, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये तो π- कन्सिडर होणार. या ठिकाणी π- म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट आणि π+ म्हटलं तर तो अँगल
थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो. आणि लक्षात ठेव फॉर्म्युला आहे कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा आणि कॉस पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. या ठिकाणी होतं मायनस कॉस थिटाला मी लिहिलं कॉस पाय मायनस थिटा, तर इथे मायनस कॉस थिटाला लिहिलं कॉस पाय प्लस थिटा. ओके, सिम्प्लिफाय करू. या ठिकाणी 3 पाय मायनस पाय म्हणजेच आपल्याला मिळतं 2 पाय बाय 3 सोबतच 3 पाय प्लस पाय दॅट इज 4 पाय म्हणजेच कॉस ऑफ 4 पाय बाय 3. म्हणजेच या दोन्ही केसेसपासनं आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते 2 पाय बाय 3 आणि किंवा एक्सची व्हॅल्यू मिळते 4 पाय बाय 3. अशा प्रकारे आपल्याला या इंटरवलला सॅटिस्फाय करणाऱ्या या इंटरवलमध्ये असणाऱ्या एक्सच्या 3 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्यात. म्हणून त्याचं फायनल आन्सर मी इथे सांगतो. फर्स्ट एक्स इक्वल्स टू 0 असणार, नंतर एक्स इक्वल्स टू 2 पाय बाय 3 असणार आणि एक्स इक्वल्स टू 4 पाय बाय 3 असणार. अशा प्रकारे आपण एक्सच्या दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या 3 व्हॅल्यूज फाइंड केल्या. परत सांगतोय, लक्ष द्या. y इक्वल्स टू साइन 2x मायनस 2 साइन x इक्वेशन ऑफ कर्व होतं. dy बाय dx इक्वल्स टू 0 दिलं म्हणून आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x मायनस 2 साइन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे कॉस एक्स, 2xचं डेरिव्हेटिव्ह असणार 2 सुरुवातीला लिहून घेतलं. हे मिळालं dy बाय dx इक्वल्स टू 2 cos 2x मायनस 2 cos x. बट गिवन दॅट dy बाय dx इक्वल्स टू 0 सो दॅट वी गेट 2 cos 2x मायनस 2 cos x इज इक्वल्स टू 0. डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 वी गेट cos 2x मायनस cos x इक्वल्स टू 0. डिअर स्टुडंट्स, cos 2xचा असा फॉर्म्युला यूज केला जेणेकरून आपल्याला इथे कॉसमधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं जे आपल्याला सॉल्व्ह करता येतं. cos 2xचा आपण फॉर्म्युला यूज केला 2 cos square x मायनस 1. याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी 2 cos square x नंतर मायनस cos x आणि शेवटी मायनस 1 विच इज इक्वल्स टू 0. आता तो झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट. तर इथे जी स्क्वेअरवाली टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 2 तर कॉन्स्टंट टर्म -1 आहे. 2 इंटू -1 होतो -2. -2चे असे फॅक्टर ज्याची सम -1 ते रिक्वायर्ड फॅक्टर मिळाले -2 + 1. म्हणून मायनस cos x ला स्प्लिट केलं -2 cos x + cos x. या 2 टर्ममधनं 2 cos x कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये cos x -1. इथे cos x -1 ब्रॅकेटमध्ये तर 1 बाहेर लिहिलं. cos x -1 ही ब्रॅकेट कॉमन मिळते. ही ब्रॅकेट कॉमन काढली तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये मिळतं 2 cos x + 1. फर्स्ट ब्रॅकेट इक्वल्स टू 0 और सेकंड इक्वल्स टू 0. -1 राईट साईडला शिफ्ट केला +1. हा +1 पहिले राईट साईडला शिफ्ट करू मायनस आणि इंटू 2 त्या साईडला शिफ्ट करू अपॉन. म्हणजेच cos x ची व्हॅल्यू मिळाली -1/2. आता कन्सिडर केलं cos x इक्वल्स टू 1. cos x इक्वल्स टू 1 असेल तर cos 0 ची व्हॅल्यू 1 असते म्हणून x ची व्हॅल्यू किती असणार आहे 0. सोबतच cos x इक्वल्स टू -1/2 कन्सिडर केलं तर cos x इक्वल्स टू -1/2. इथे 1/2 ही व्हॅल्यू 1/2 ही व्हॅल्यू cos π/3 ची असते. पण cos निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंटमध्ये पण मिळणार आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये पण मिळणार. आणि म्हणून या ठिकाणी परत लिहिले और cos x इक्वल्स टू -1/2 इक्वल्स टू -cos π/3. जेव्हा तो सेकंड क्वाड्रंटमध्ये असणार तेव्हा आपण -cos थीटाला लिहिणार cos π - थीटा. म्हणून आपण -cos π/3 ला लिहिलं cos π - π/3. 3 पाय मायनस पाय दॅट इज 2 π/3. आणि इथे -cos π/3 कॉसची निगेटिव्ह व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंटमध्ये कन्सिडर करायची म्हणून -cos थीटाला लिहायचं cos π + थीटा. cos π + थीटा असतं -cos थीटा. मग याला सिम्प्लिफाय केलं 3 π + 1 π दॅट इज 4 π/3. अशा प्रकारे इथे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2 π/3 आणि x ची व्हॅल्यू मिळते 4 π/3. आणि या सगळ्या व्हॅल्यूज एक्सच्या या तीनही व्हॅल्यूज दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणून आपलं फायनल करेक्ट आन्सर असणार आहे x = 0, x = 2 π/3 आणि x = 4 π/3. एक्झरसाइज 1.1 मधला लास्ट क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट हिंट फ्रॉम द हिंट बास्केट अँड फिल अप द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ दॅट इज ॲक्टिव्हिटी. तुम्हाला इथे एक क्वेश्चन्स दिलेला आहे. तो हाफ सॉल्व करून दिला आणि हाफ तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आणि सॉल्व करण्यासाठी त्यांनी
हिंट बास्केट दिलेले आहेत. हिंट बास्केटमध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन या ज्या ब्लँक स्पेसेस आहेत त्या ब्लँक स्पेसेस दिलेल्या आहेत, पण त्या क्रमात नाही आहेत. त्या सिलेक्ट करायच्या, करेक्ट सिलेक्ट करायच्या आणि लिहायच्या. चला कसं सॉल्व करायचं सांगतो. सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5 अँड जी ऑफ एक्स इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3. देन फर्स्ट आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. तुम्हाला फाइंड करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स दॅट इज इक्वल्स टू एफ ऑफ. आता जी ऑफ एक्स काय फंक्शन दिलं, ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3. जी ऑफ एक्स रिप्लेस बाय ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3 दॅट इज इक्वल्स टू. आता एफ या फंक्शनमध्ये एक्स असेल तर इथे फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. इथे एक्स असेल तर इथे एक्स स्क्वेअर प्लस 5 असतं. इथे एखादं फंक्शन असेल मग त्या फंक्शनचा स्क्वेअर प्लस 5 असणार आहे. मग या ठिकाणी फंक्शन आहे ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3, म्हणजेच एफ ऑफ फंक्शन एफ ऑफ ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3, म्हणजेच आपल्याला इथे एक्स स्क्वेअर आहे तर इथे असणार ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 5 ॲज इट इज. आता आपण याला सिम्प्लिफाय केलं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करू. ई रेज टू द पॉवर एक्सचा स्क्वेअर असतं ई रेज टू द पॉवर 2x. पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचा प्रोडक्ट प्लस 2 इन ट्वाईस ए बी वाली टर्म लिहायची. 2 × 3 × म्हणजे 6 ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3 स्क्वेअर असणारे 9 आणि प्लस 5. आता याला सिम्प्लिफाय करतो. ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 9 प्लस 5. 9 प्लस 5 किती असणार आहे 14. अशा प्रकारे आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स मिळालं. एफ ऑफ जी ऑफ एक्स बघा हिंट ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ही टर्म या ठिकाणी दिलेली आहे. ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 14. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट ब्लँक स्पेस मिळाली आहे. ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 14 ही फर्स्ट ब्लँक स्पेस आपल्याला मिळाली आहे. बघूया आता सेकंड. सेकंड आहे जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू जी ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 5. आता जी फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5 लिहायचं. आपल्याला फंक्शन मिळणार ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हा प्लस 3 ॲज इट इज. बघा ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3 इथली टर्म आहे बघा ही ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. या ब्रॅकेटमध्ये मी फिलअप करतो ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं एफ डॅश एक्स आणि जी डॅश एक्स लिहायचं. तर फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. माहिती आहे आपल्याला एक्स टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह असतं एन एक्स रेज टू द पॉवर एन मायनस 1. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार 2x. 5 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0. 2x प्लस 0 आपल्याला मिळतं 2x. सिमिलरली जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ई टू द पॉवर एक्स. 3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0. जी डॅश एक्स आपल्याला मिळणार ई टू द पॉवर एक्स. दोन फंक्शन लिहिलेत आपण 2x आणि ई टू द पॉवर एक्स. ओके. आता नंतर काय सांगितलं द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजेच फायनल आन्सर असणार एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं जी डॅश एक्स. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे जी डॅश एक्स. बघा या ठिकाणी एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स आहे हे त्याचं आन्सर आहे. म्हणजेच एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स. म्हणजे पहिले फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आणि मग त्या फंक्शनमध्ये जे फंक्शन आहे सेकंड त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार एफ डॅश फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. इथे काय होतं जी ऑफ एक्स. पहिले एफचं डेरिव्हेटिव्ह नंतर जीचं डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स हे फंक्शन आहे आपल्याकडे ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 14
आणि आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. फंक्शन काय ते ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर x प्लस 14. आपल्याला याचं काय लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार आहे ई रेज टू द पॉवर 2xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ई रेज टू द पॉवर 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय 2 प्लस 6 ई टू द पॉवर xचं डेरिव्हेटिव्ह 6 ई रेज टू द पॉवर x 2 ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर 2x हे त्याचा आन्सर असणार आहे. बघा इथे ते आन्सर आहे 2 ई रेज टू द पॉवर 2x 2 ई रेज टू द पॉवर 2x प्लस 6 ई रेज टू द पॉवर x. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल्स टू 0. म्हणजे हे जे आपण फाइंड केलं त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 0 पुट करा. एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं तर ई रेज टू द पॉवर 0 म्हणजेच 1 मिळतं. इथे एक्सच्या ठिकाणी 0 2 ई रेज टू द पॉवर 0 प्लस 6 ई रेज टू द पॉवर 0 ई रेज टू द पॉवर 0ची व्हॅल्यू 1 2 इंटू 1 असतं 2 प्लस 6 2 प्लस 6 किती असणार आहे 8 त्याचा आन्सर असणार आहे. त्याचा आन्सर किती असणार आहे 8 जे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 8 आन्सर. आता समोरचं बघू. The derivative of g of f of x with respect to x in terms of f and g is given by पहिले g या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह नंतर f या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला मिळणार g डॅश f of x इंटू f डॅश x g of f of x इंटू f डॅश x. आता आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं g ऑफ f of xचं डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन आपण फाइंड केलं आहे g ऑफ f of x फंक्शन फाइंड केलं आहे. फंक्शन आहे ते ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि प्लस 3 हे फंक्शन आहे. याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं. ई रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेज टू द पॉवर फंक्शन म्हणजेच ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाही. हा 2x पहिले लिहू नंतर 2x इंटू ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 त्याचा आन्सर असणार आहे 2x इंटू ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5. इथे फिलअप करतो मग 2x इंटू e to the power x square plus 5 e to the power x square plus 5. ओके. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं ॲट x इक्वल्स टू -1. मग x रिप्लेस बाय -1 x रिप्लेस बाय -1 e to the power -1 स्क्वेअर दॅट इज 1 प्लस 5 2 इंटू -1 इज -2 e to the power 1 प्लस 5 इज इक्वल्स टू 6. आन्सर आहे -2 e to the power 6 या ठिकाणी -2 e to the power 6. अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन इथे संपलाय. परत सांगतो लक्ष द्या. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. याच्यामध्ये तुम्हाला हिंट बास्केट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये या ज्या ब्लँक स्पेसेस आहेत इथे काय फिलअप करायचं त्या टर्म्स त्याचं सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे. रफमध्ये आपण पहिले सॉल्व करून घ्यायचं आणि मग त्या टर्म्स फिलअप करून हे कंप्लीट ॲन्सर तुमचं सोल्युशनमध्ये लिहायचं आहे आणि ज्या ब्लँक स्पेसेस आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे. तर इथे फंक्शन होतं एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि जी ऑफ एक्स होतं ई टू द पॉवर एक्स प्लस 3. एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायचं. कसं फाइंड करायचं सांगितलं. पहिले जी ऑफ एक्स लिहायचं नंतर एफ फंक्शनमध्ये एक्स रिप्लेस बाय जी ऑफ एक्स आणि मग सिम्प्लिफाय केलं आपल्याला आन्सर मिळतं. सिमिलरली जी ऑफ एफ ऑफ एक्स पण आपल्याला फाइंड करता येतं. म्हणजे जी फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स हे फंक्शन पुट करायचं. जी फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स पुट करायचं. एफ डॅश एक्स याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे ई रेज टू द पॉवर एक्स प्लस 3 कॉन्स्टंट प्लस 5 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असणार 0. एफ या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. ते असणार आहे पहिले एफचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू जीचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. नंतर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स. आपल्याकडे फंक्शन आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स याचं डेरिव्हेटिव्ह इझिली आपल्याला मिळतं ई टू द पॉवर 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 ई टू द पॉवर 2x प्लस 6 ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स 40चं डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं ॲट एक्स इक्वल्स टू 0. एक्स रिप्लेस बाय 0 ई टू द पॉवर 0ची व्हॅल्यू 1 ई टू द पॉवर 0ची व्हॅल्यू 1 2 प्लस 6 दॅट इज 8. सिमिलरली द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी इज जीचं डेरिव्हेटिव्ह पहिले लिहायचं जी डॅश एफ ऑफ एक्स इंटू एफचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. मग जी ऑफ एफ ऑफ एक्स फंक्शन काय ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3 याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. तर याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे ई टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 2x 3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. आता आपल्याला या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू फाइंड करायची ॲट एक्स इक्वल्स टू -1. मग या फंक्शनमध्ये एक्स रिप्लेस बाय -1 2 इंटू -1 ई टू द पॉवर -1 स्क्वेअर प्लस 5 -1 स्क्वेअर होतं 1 1 प्लस 5 होतं 6. आन्सर मिळतं -2 ई टू द पॉवर 6. या ठिकाणी तुमची मॅथ्स पेपर सेकंड फर्स्ट चॅप्टर
एक्झरसाइज 1.1 संपली आहे.